त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे उर्वशी नाटकं करतच प्रभासच्या फोटोला हार घालून आणि पांढरी साडी नेसून बसलेली असते. आणि जेव्हा ती इथे बसलेली असते त्यावेळेला आता इकडे रुद्र येतो आणि म्हणत असतो, आत्ता हे सगळं काय चाललंय? तेव्हा ती म्हणत असते, काय चाललंय? आता इथे प्रभास ह्या जगामध्ये राहिला नाही, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, हे बघ आत्ता, हे सगळं काही करण्याची काही एक गरज नाही आहे. तू हे सगळं का आणि कशासाठी करतेस? तेव्हा इथे बायका म्हणत असतात, अगं काय हा असा कसा बोलतो? त्यावेळेस आता उर्वशी म्हणत असते, अरे आता माझं आयुष्य हेच आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ आत्या, तू मला माझ्या आईसारखी आहेस, त्यामुळे तू ह्या सर्व गोष्टी करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू का, जर असं म्हणतेस तू प्रभास काका ह्या जगात नाही आहे, तर मग इथे असा साजशृंगार काढून कोणी तुझा हक्क हिरावून नाही घेऊ शकत. इकडे आता रुद्रचं हे रूप पाहिल्यानंतर गिरिजा म्हणत असते, आई साहेब बघितलं, हे तुमचंच बाळकडू आहे, त्यांचे विचार किती चांगले आहेत. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, गिरिजाने हे सगळं काही केलं आहे, पण ती शांत आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता फक्त तू म्हणतोयस म्हणून मी हे सगळं काही करायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर वासंती म्हणत असते, प्रत्येक वेळी ही बाई माझ्या त्या चांगल्या पोराचा असाच फायदा घेत आलेली आहे. पण हिला काही जरी झालं ना तरी तिने केलेल्या त्या सर्व गुन्ह्यांची शिक्षा मिळालीच पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला विशाखा ही गिरिजाकडे निघालेली असते. आणि विशाखा गिरिजाकडे निघाल्यानंतर आता इकडे श्री तिला वाटेतच भेटतो आणि श्री आणि विशाखाचं बोलणं सुरू असतं. तेव्हा गिरिजेच्या बाबतीत काय झालं ही गोष्ट विशाखाला माहिती नव्हती, फक्त प्रभास काकाबद्दलच माहिती होतं. आणि जेव्हा श्रीकडून ही गोष्ट समजते तेव्हा ती म्हणत असते, नाही गिरिजा हे असलं करणं शक्यच नाही आहे. तेव्हा श्री म्हणत असतो, हो मला सुद्धा ते सगळं काही माहिती आहे, इथे गिरिजा हे सगळं करणं शक्यच नाही आहे. असं बोलल्यानंतर आता लगेचच ते दोघेही जण तिकडे निघालेले असतात. इकडे आता रुद्रने उर्वशीला साथ दिलेली असते आणि उर्वशीला साथ दिल्यानंतर उर्वशी आता खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर आता लगेचच कपाळावर टिकली लावते, दुसरी साडी नेसते आणि आरशात पाहूनच खुनशी हसत असते. आता आरशात पाहूनच खुनशी हसत असणारी गिरिजा मात्र इकडे पाठीमागे येऊन उभी राहते आणि म्हणत असते, खूप आनंद मानू नका, कारण हा जो काही आनंद आहे ना तो तुमचा आनंद जास्त दिवस टिकणार नाही आहे. त्याच वेळेला आता उर्वशी पाठी वळून पाहते आणि म्हणत असते, ए काय बोलतेस ग तू, एकतर माझ्या नवऱ्याला मारलंस, माझं कुंकू पुसलंस. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तेच तर मी तुम्हाला सांगते, एवढं आनंदी होऊ नका, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तोच तुम्हाला कधीकधी फार जास्त नडतो आणि म्हणूनच मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगते. हो, तुमचा हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तोच तुम्हाला नडतो. आणि काय हो, स्वतःच्या नवऱ्याला मारले आणि स्वतःच्या नवऱ्याला मारून जरा तरी तुम्हाला लाज वाटली नाही आहे का? अहो असं काय केलं होतं त्या तुमच्या नवऱ्याने की तुम्ही त्याचा असा इथे अंत केलात? का त्याच्या जीवावर उठलात तुम्ही? का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात? हे बघा, असं करायला नको होतं, तुम्ही फार चुकीचं वागलात तुम्ही. त्याच वेळेला आता उर्वशी म्हणत असते, ए ते मला सांगू नकोस, आणि तुला पोलीस घ्यायला आले होते, आता तुला पोलीस घ्यायला आले होते म्हटल्यावर तू ताबडतोब तिथून निघून जायला हवंयस. आता तुला पोलीस स्टेशनमध्ये जावंच लागेल. तेव्हा लगेच आता इथे गिरिजा म्हणत असते, ते काय करायचं आणि काय नाही ते माझं मी बघून घेईन, त्याविषयी तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, समजलं? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, हे बघा, जास्त दिवस तुम्ही अशा राहणार नाही आहेत, कधी ना कधी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या विरोधात जाणारच आहेत. तेव्हा रुद्र मात्र इथे गिरिजाला आवाज देतो आणि म्हणत असतो, गिरिजा आपल्याला निघायचं आहे ना, चला लवकर. तेव्हा गिरिजा म्हणते, हो आले रुद्र. आता रुद्र समोर उर्वशी धावतच येते
आणि धावतच आल्यानंतर ती रुद्रला म्हणत असते, अरे रुद्र, तुझं काय चाललंय? इथे तुझा काकाला त्या पोरीनं मारून टाकलंय आणि तिनं तुझ्या काकाला मारल्यानंतर त्या पोरीची मदत करण्यासाठी तू तिच्यासोबत तिला मदत करायला निघालायस. अरे त्या पोरीनं तुझ्या आत्याच्या कानाखाली मारली आणि तरीसुद्धा तू तिची मदत करतोयस. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, आत्या प्लीज. तेव्हा वासंती म्हणत असते, वंस असं काय बोलताय तुम्ही? ती पोरगी जी म्हणताय ना ती रुद्राची बायको आहे आणि त्याला तिची काळजी घेणं आणि त्याचबरोबर तिच्या बाजूने उभं राहणं त्याचं कर्तव्य आहे. तेव्हा आता उर्वशी म्हणत असते, तू गप ग, तुझ्याशी मी नाही बोलत. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे बघ आत्या, गुरुजींनी गिरिजाच्या विरोधामध्ये येऊन साक्ष दिली. साक्ष दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुला सांगू का? मी त्यावेळी गिरिजावर सुद्धा विश्वास ठेवला नाही आणि त्या गुरुजींच्या साक्षीवर सुद्धा विश्वास ठेवला नाही, कारण गिरिजाने सुद्धा तुझ्या विरोधामध्ये बरंच काही बोललं, पण मी गिरिजावर विश्वास ठेवला का नाही? मग आता इथे गिरिजा निर्दोष आहेत हे सिद्ध करणं सुद्धा माझं कर्तव्यच आहे ना. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, पण ती पोरगी माझ्यावर आरोप करते. त्या पोरीनं माझ्या कानाखाली मारली रुद्र, तुझ्या आईच्या कानाखाली मारली. मग तरीसुद्धा तू असं वागणार आहेस का? बोल ना. तरीसुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी अशा करणार आहेस का? तुला त्या सगळ्या गोष्टीची अजिबात काळजी नाही आहे का? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर रुद्र म्हणत असतो, हे बघा आत्या, आत्ता मला तिथं जाणं फार गरजेचं आहे. त्याच वेळेला आता गिरिजा म्हणत असते, आत्ते सासूबाई मला एक गोष्ट सांगा, तिथे प्रभास काका आणि तिथे जे काही झालं ते तुम्हाला तर कसं माहिती? तुम्ही तर तिथे गेला नव्हतात ना, मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा माहिती? त्याच वेळेला आता उर्वशी म्हणत असते, वेडी आहेस का? त्या गुरुजींनी येऊन साक्ष दिलेली आहे ना, मग गुरुजींनी येऊन साक्ष दिली आहे म्हटल्यावर मला माहिती नसेल का? असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता इकडे पुन्हा उर्वशी म्हणत असते, बघितलंस तुझी बायको कशी सरळ सरळ माझ्यावर आरोप करते. तिचा फक्त आणि फक्त इथे रोख माझ्यावरच आहे. तिला फक्त माझ्यावरच आरोप करायचे आहेत, बाकी दुसरं काहीच नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता उर्वशी म्हणत असते, अरे पण मला एक गोष्ट कळत नाही, तू तिकडे जायला शोधायला निघालास, पण इथे प्रभातच्या खोलीमध्ये तू काही शोधलंयस का? प्रभातच्या खोलीमध्ये काहीतरी पुरावा नक्कीच मिळेल, शोधायला नको का? आता तो म्हणत असतो, अगात ते इथे काय मिळणार आहे, जाऊ दे ना मला. तेव्हा उर्वशी पुन्हा म्हणत असते, नाही, आत्ताच्या आत्ता चल प्रभातच्या खोलीमध्ये आणि प्रभातच्या खोलीमध्ये जाऊन आपण ते सगळं काही शोधूयात. आता हे सगळं काही होत असताना इकडे रुद्र आणि उर्वशी आतमध्ये निघून जातात. तेव्हा लगेच आता इकडे वासंती म्हणत असते, बघितलंस कशी बाई आहे ती, एक नंबरची पाताळ इंद्री आहे. आता गिरिजा म्हणत असते, आता परत त्या आत्या सासूबाईंनी इकडे काही गोष्टी वेगळ्या सांगू नये. जर त्यांनी काही गोष्टी वेगळ्या सांगितल्या तर रुद्र पुन्हा आणखी त्यांचे विचार बदलले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा वासंती म्हणत असते, ती बाई तसंच करेल, ती बाई आहेच एक नंबरची मूर्ख. त्या बाईला फक्त आणि फक्त ह्याच गोष्टी करायच्या असतात, ती बाई त्याच ह्याची आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे हे लोक शोधायला आलेले असतात. आता हे शोधत असताना इकडे उर्वशीला ती चिठ्ठी जी आहे ना, ती चिठ्ठी मुद्दामच इकडे त्या रुद्रसमोर आणायची असते आणि त्याच दृष्टिकोनातून तिचे हे सगळे काही जे प्रयत्न आहेत ना, ते सगळे प्रयत्न इथे सुरू असतात. आता आपण पाहतो की हे सगळे काही प्रयत्न सुरू असताना इकडे रुद्रसुद्धा त्या खोलीमध्ये सगळं काही शोधायला सुरुवात करत असतो. आता सगळं काही शोधायला सुरुवात केल्यानंतर तिथे उशी असते आणि त्या उशीच्या खालीच त्याला आता एक चिठ्ठी दिसते आणि रुद्र ती चिठ्ठी हातामध्ये घेतो. इकडे आता गिरिजा म्हणत असते, रुद्रला खूप उशीर होतोय, रुद्र कधी येतील काहीच कळत नाहीये. आतापर्यंत रुद्रने यायला हवं होतं, पण रुद्र अजून तरी आलेले नाही येतं. तेव्हा वासंती सुद्धा विचार करू लागते, काय करायचं, रुद्र कधी येईल काय होईल ते काहीच कळायला मार्ग नाही. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा रुद्र बाहेर येतो
आणि रुद्र बाहेर आल्यानंतर इकडे आता आपण पाहतो की रुद्र म्हणत असतो गिरिजा, आणि इकडे नागेश्वर जो आहे तो म्हणत असतो, अहो सुनबाई तुम्ही काय करताय, तुम्ही अजून हे सगळं तुम्हाला सिद्ध करण्यासाठी हातावर हात धरून काबरं बसलेला आहात, तुम्ही अजून काबरं गेलेला नाही आहात, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता रुद्र आलेला असतो आणि रुद्र म्हणत असतो हे सगळं काय आहे. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणत असते ही मी लिहिलेली तुमच्यासाठी चिठ्ठी आहे. तेव्हा रुद्र म्हणतो काय, तुम्ही लिहिलेली चिठ्ठी आणि ती सुद्धा माझ्यासाठी. तेव्हा गिरिजा म्हणत असते हो रुद्र, ही चिठ्ठी मी तुमच्यासाठी लिहिली होती. मग माझ्यासाठी लिहिली होती, ही प्रभास काकांच्या उशीखाली होती, ही प्रभास काकांकडे चिठ्ठी सापडली. तेव्हा गिरिजा म्हणत असते नाही रुद्र, ही चिठ्ठी मी तुमच्यासाठी लिहिली होती, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो हो गिरिजा, कारण गिरिजा म्हणत असते मग मला नाही माहिती ही चिठ्ठी तिथे कशी आली आणि कशा पद्धतीने आले ते, मला ह्या सगळ्या गोष्टी नाही माहिती रुद्र. तेव्हा रुद्र म्हणत असतो मला तर हे सगळं काय चाललंय ना काहीच कळत नाही आहे. हो, कारण ही चिठ्ठी मी तुम्हाला लिहिली होती आणि ती चिठ्ठी लिहिल्यानंतर मी असं ठरवलं होतं की तुम्ही मला त्या टेकडीवर भेटायला येणार आणि टेकडीवर भेटायला आल्याच्यानंतर आपल्यामध्ये असलेले सगळे काही जे गैरसमज आहेत ते सगळे गैरसमज दूर होणार, आणि म्हणूनच मी तुम्हाला चिठ्ठी लिहिली होती. तेव्हा आता इकडे लगेचच जी काही आपली ही आहे वासंती आहे ती म्हणत असते अरे हो बरोबर आहे, कारण जेव्हा गिरिजा इथे चिठ्ठी लिहित होती ना आणि गिरिजाने चिठ्ठी लिहिली त्यावेळेला तुला माहिती आहे का, इथे मला माहिती होतं की गिरिजाने ती चिठ्ठी तुझ्यासाठी लिहिली. आणि रुद्र मी तुला खोदून त्या सगळ्या गोष्टी विचारत होते की अरे रुद्र मला एक गोष्ट सांग की तू कुठे निघालायस. त्यावेळेस तू असं सांगितलं होतंस की तू मंदिराजवळ निघालो आहे. हो आई साहेब, मी मंदिराकडे निघालो होतो, पण मंदिराकडे जाऊन मी गिरिजाला भेटणार नव्हतो, मी माझं इंगळेकडे काम होतं. तेव्हा वासंती म्हणत असते काय हो तुम्ही पण तिथे होतात ना, रुद्रने असंच सांगितलं ना की तो मंदिराकडे निघाला आहे म्हणून. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो हो आम्ही सुद्धा तिथेच होतो. तेव्हा आता इकडे उर्वशी म्हणत असते आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवायचे, ही चिठ्ठी दाखवायची, ह्याच गिरिजाने माझ्या प्रभासला तिथे टेकडीवर बोलवले आणि ह्याच गिरिजाने मारला आहे, बोलवा आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा. तेव्हा गिरिजा म्हणत असते आत्ते सासूबाई एक मिनिट, मी प्रभास काकांना नाही मारलं, प्रभास काका मला माझ्या वडिलांसमान होते, मी त्यांना का मारेल, मी अजिबात त्यांना मारलेलं नाही आहे, उगाचच माझ्यावर तुम्ही नाही ते आरोप करू नका, असं गिरिजा म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते नाही पोलिसांना बोलवा. पण तेवढ्यातच आता इथे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो दीदीबाई जरा गप्प बसा, शांत बसा, काय त्यांना त्यांचं काम करू द्यात, त्यांना आपण ते सगळे पुरावे शोधण्यासाठी जवळपास इकडे वेळ दिला आहे ना 24 तासांचा, मग 24 तासांच्या वेळामध्ये त्यांना काय करायचं आणि काय नाही त्यांचं ते बघून घेतील. तेव्हा आता उर्वशी म्हणत असते काय ग उंदराला मांजराची साक्ष, इथे वासंतीने साक्ष दिली म्हणून झालं का सगळं. त्याच वेळेला आता ऐनवेळी विशाखा येते आणि विशाखा आल्यानंतर ती म्हणत असते नाही मला सुद्धा ह्या चिठ्ठीबद्दल माहिती होतं, गिरिजाने मला ह्या चिठ्ठीबद्दल सांगितलं होतं. अरे रुद्र मी खरं बोलते, हे बघ गिरिजाने मला ही गोष्ट सांगितली होती की ती तुझ्यासाठी चिठ्ठी लिहून टेकडीवर बोलवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही दोघेही जण मंदिराजवळ येणार आहात. अरे मी गेली 3 तास मंदिरामध्ये वाट पाहते पण तुम्ही लोक आलाच नाही येतं, मग मी काय करायचं, शेवटी मी कंटाळून तिथून निघून गेले. हे सगळं काही ती आता सांगू लागते. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता लगेचच इकडे उर्वशी तिला म्हणत असते ए गप तुला कोणी विचारलंय. तेव्हा ती म्हणत असते मला कोणी विचारले, मी गिरिजासाठी हे सगळं काही बोलते आणि गिरिजांचं आणि माझं ठरलं होतं. आता उर्वशी काही केल्या गप्प बसत नसते आणि तेव्हा नागेश्वर मात्र तिला शांत करत असतो. नागेश्वर म्हणत असतो ओ दीदीबाई जरा शांत बसा, तुमचं डोकं ना फारच चालायला लागलेलं आहे, तुम्ही जरा गप्प बसा, चला आत्ताच्या आत्ता आतमध्ये चला, मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. असं सुद्धा आता इकडे नागेश्वर इथे जी काही आपली उर्वशी आहे तिला सांगतो आणि तेव्हा ती आतमध्ये निघून जाते. आता रुद्राच्या हातामध्ये ती चिठ्ठी असते आणि रुद्राच्या हातामध्ये असणारी चिठ्ठी तो हातामध्ये घेतो आणि त्यानंतर आता विचार करू लागतो नेमकं हे सगळं काय चाललेलं आहे. मला कळत नाही, गिरिजाने ही चिठ्ठी माझ्यासाठी लिहिली,
प्रभास काकांनी ती चिठ्ठी वाचली आणि त्यानंतर ते पुन्हा पुन्हा त्या टेकडीवर गेलेले आहेत. काय चाललेलं आहे हे सगळं हेच मला काही केल्या कळत नाही. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा मोबाईल फोन तो सुद्धा गायब आहे. मग माझ्या मोबाईल फोनचं नेमकं काय झालेलं असेल ह्या तर गोष्टी मला अजिबातच कळत नाहीत. असं सुद्धा आता इथे जी गिरिजा आहे ती इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता रुद्र विचार करायला लागलेला असतो. त्याच वेळेला वासंती आता इकडे रुद्रला समजावते आणि म्हणत असते, हे बघ रुद्र, तू तुझ्या बायकोवर विश्वास ठेव. तिने काही नाही केलेलं. गिरीजा खूप समजूतदार आहे आणि ती प्रभासचा खून करेल असं कधीच नाही. कारण प्रभास काका तिला तिच्या वडिलांसारखे होते. आता रुद्र विचार करतो आणि आता त्या सगळ्या गोष्टी शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे आता नागेश्वर उर्वशीला तिच्या खोलीमध्ये घेऊन गेलेले असतात. आता खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर उर्वशीची बडबड कंटिन्यू सुरू असते. ती म्हणत असते, आबासाहेब तुम्ही असं का करताय? हे बघा, त्या गिरिजानेच इथे प्रभासला मारलेला आहे. मी तुम्हाला सांगते ना, आता तर तुम्हाला तिच्या विरोधामध्ये पुरावेसुद्धा भेटलेले आहेत. मग तुमच्या ती गोष्ट लक्षात येत नाही आहे का? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, दीदी आम्हाला चांगलं माहिती, ती पोरगी इथे प्रभासचा खून करू शकत नाही. त्या पोरीची तेवढी मजल जाऊ शकत नाही. आम्हाला माहिती ती वाकड्यात जाते, उद्धट बोलते, उलट बोलते, पण ती असलं काही करू शकत नाही. त्याच वेळेला उर्वशी म्हणत असते, नाही आबासाहेब, तिनेच मारलंय, तिनेच प्रभासचा खून केलाय. ओ आबासाहेब, तिनेच प्रभासचा खून केलाय. आता मात्र इकडे नागेश्वर म्हणत असतो, तिला आता 24 तास दिलेले आहेत. ती आता कसं स्वतःला सिद्ध करते ते आम्हाला बघायचंय. पण दीदीसाहेब, तुम्ही प्रभासला का मारलं? असं म्हटल्याबरोबर आता इकडे उर्वशीला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. आता ती म्हणत असते, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मी नाही प्रभासला मारलं. दीदीसाहेब, आमच्याशी खोटं आणि आमच्याशी पंगा अजिबात घ्यायचा नाही. खरं खरं सांगा, तुम्ही इथे जी काही प्रभास आहे त्यांना तुम्ही का मारलं? तुम्हाला माहिती होतं ना प्रभास आमच्यासाठी किती महत्त्वाचा माणूस आहे. मग तरीसुद्धा तुम्ही का मारलं? नाही आबासाहेब, मला नाही माहिती, मी नाही मारलं प्रभासला. त्याच वेळेला आता इकडे नागेश्वरच्या हातामध्ये उर्वशीच्या गळ्यातल्याचा एक मणी असतो आणि तो मणी तो इथे उर्वशी समोर पकडतो आणि तेव्हा म्हणत असतो, हे काय आहे? ज्या दिवशी प्रभास मेला त्या दिवशी तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये हा हार घातला होता. मग हे सगळं काय आहे? खोटं बोलू नका दीदीसाहेब, सांगा हे सगळं काय आहे? त्याच वेळेला आता इकडे उर्वशी म्हणत असते, नाही आबासाहेब, आम्ही काही नाही केलेलं. दीदीसाहेब, तुम्ही प्रभासला का मारलं? आबासाहेब, त्यानं काय केलं माहिती आहे का तुम्हाला? तो तुमच्या विरुद्ध काही बोलत होता. मग तो डोक्यात जायला लागला. तुम्हाला कसलंही बोलत होता, तुमच्या वाकड्यात जात होता, तुम्हाला नावं ठेवत होता, तुम्ही असे आहेत तसे आहेत असं सगळं म्हणत होता. मग मला ते सहन नाही झालं आणि त्यामुळे मी त्याला धक्का दिला. त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, दीदी काय केलं तुम्ही? हे तुम्हाला माहिती आहे का? आमच्यासाठी प्रभास किती महत्त्वाचा होता, तरीसुद्धा तुम्ही त्याला का मारून टाकलं दीदी? का मारून टाकलं? त्याच्याकडून आम्हाला ते सत्य बदलून घ्यायचं होतं. असं म्हणता क्षणी आता इकडे लगेचच नागेश्वर उर्वशीचा गळा आवळतो आणि गळा आवडल्यानंतर इथे आता उर्वशीला फार मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते, दादासाहेब सोडा, काय करताय? दादासाहेब सोडा, काय करताय? पण तेव्हा तो म्हणत असतो, नाही, आता तुम्हाला नाही सोडू शकत. तुम्ही फार चुकीचं वागलात. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायला नको होत्या. का हे सगळं अशा पद्धतीने केलंय? तुम्ही बोला, का अशा वागलात तुम्ही? हे सगळं असं करायला नको होतं. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे जी काही उर्वशी आहे हे सगळं काही पाहते आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर आता तिला फार मोठा धक्का बसतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो नागेश्वर आता इकडे देवकीकडे गेलेला असतो आणि देवकीकडे गेल्यानंतर शेवटचा पर्याय देवकी असते आणि तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, उठ, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला उठायचं आहे. तुला उठ म्हणतोय ना मी, उठ म्हणतोय. तू मरू शकत नाहीस, तू मला सोडून जाऊ शकत नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता तुलाच ती मुलगी कोण आहे ना हे सांगायचं आहे. आणि त्याच वेळेला हे सगळं काही होत असताना आता आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही देवकी आहे तिने मान टाकून दिलेली असते. तर आता दुसऱ्या बाजूला जी सावी आहे ती म्हणत असते, तुला दिलेली जी काही डेडलाईन आहे ना
ती डेडलाईन आता इथे संपलेली आहे आणि त्यामुळे तुला आता इथे काहीच करता येणार नाही. लक्षात येतंय का तुझ्या? त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे रुद्र विचार करत असतो, गिरिजाला कसं सिद्ध करायचं, निर्दोष कसं दाखवायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा इथे तो विचार करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, काय झालं सुनबाई? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही, तुम्ही आता इकडे पोलिसांना बोलवलं तरीसुद्धा चालेल. त्याच वेळेला आता तुम्ही हारलात का असं सुद्धा विचारण्यात येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा विचारल्यानंतर आता ती लगेचच म्हणत असते, मी हारले आहे, पण मला खात्री आहे की रुद्र जे आहेत ना ते मला हरू देणार नाही, असं आता इकडे ती बोलत असते. तर आता रुद्र इकडे गुरुजींच्या घरी जाऊन पोहोचलेला असतो आणि गुरुजींच्या घरी जाऊन पोहोचल्यानंतर गिरिजाला आता तो निर्दोष सिद्ध करणार असतो. तर पाहत रहा नशीबवान.